हाय फ्रेंड्स, आज आपलं लास्ट लेक्चर आहे. टॉपिक चालू होता आपला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. ह्या टॉपिक मध्ये हे लास्ट लेक्चर आहे. ओके, स्टँडर्ड 11 मधला हा टॉपिक आहे आपला. ओके, लास्ट लेक्चरला आपण कॉम्बिनेशन स्टडी केलं होतं, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला स्टडी केला होता. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं ते प्रॉपर्टीज ऑफ कॉम्बिनेशन. खालचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्याच काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्बिनेशन. मी ब्लॅकबोर्डवर तुम्हाला 10 प्रॉपर्टीज राईट केल्यात बोर्डवर. ओके, त्या आपण स्टडी करूया. फर्स्ट प्रॉपर्टी पहा काय सांगितले, n-r इज इक्वल टू NCR अशी फर्स्ट प्रॉपर्टी मेन्शन केले. सेकंड प्रॉपर्टी मेन्शन केले NC0 इज इक्वल टू 1. ओके, थर्ड प्रॉपर्टी मेन्शन केले NCN इज इक्वल टू 1. ओके, आणि फोर्थ प्रॉपर्टी आहे NC1 इज इक्वल टू n. या प्रॉपर्टीज कशा तयार झाल्या हे पाहूया. ओके, आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे NCR, फॉर्म्युला काय आहे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इनटू r फॅक्टोरियल. हा आपला काय आहे स्टँडर्ड कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे NCR. ओके, आता पहा इथे रिप्लेस काय आहे, इथे n इथे n आहे. r ऐवजी रिप्लेस काय केलंय, n मायनस r रिप्लेस केलेला आहे. ओके, इथे पण r ऐवजी n मायनस r रिप्लेस करायचं. पहा n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ऐवजी n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल आणि r च्या ठिकाणी पण n मायनस r फॅक्टोरियल. ओके, मीन्स पहा काय होईल, n फॅक्टोरियल ॲज इट इज, ब्रॅकेट काढून टाकला n मायनस ब्रॅकेट काढून टाकला मायनस n मायनस मायनस प्लस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इनटू n मायनस r फॅक्टोरियल. ओके, प्लस n मायनस n गेट्स कॅन्सल, मीन्स n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इनटू n मायनस r फॅक्टोरियल. ओके, मीन्स बघा आपण सुरुवात केली होती n मायनस r साठी आपण स्टार्ट केलं. शेवटी मिळताना पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला मिळाला. म्हणजेच कशाचा फॉर्म्युला मिळाला, NCR चाच फॉर्म्युला मिळाला. म्हणजेच n मायनस r आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर शेवटी मला ओरिजिनल फॉर्म्युला मिळते NCR. मग प्रॉपर्टी काय तयार झाली, NCN मायनस r इज इक्वल टू NCR अशी फर्स्ट प्रॉपर्टी तयार झालेली आहे. सेकंड प्रॉपर्टी पहा कशी तयार झाली. सेकंड प्रॉपर्टी काय आहे, NC0. NC0 मीन्स r ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. फॉर्म्युल्यामध्ये r च्या ठिकाणी 0 पुट केला. n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 0 ब्रॅकेट फॅक्टोरियल इनटू 0 फॅक्टोरियल. ओके, आपल्याला माहिती आहे 0 फॅक्टोरियल मीन्स किती, 1. स्टँडर्ड व्हॅल्यू असते 0 फॅक्टोरियल मीन्स 1. मीन्स n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 0 मीन्स n ब्रॅकेट फॅक्टोरियल असणार n फॅक्टोरियल, 0 फॅक्टोरियल मीन्स 1. हे n फॅक्टोरियल कॅन्सल, मीन्स शिल्लक किती राहिले, 1. NC0 इज इक्वल टू 1. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. डायरेक्ट जिथे यूज करायचे तिथे आपण डायरेक्ट यूज करू शकतो स्टँडर्ड व्हॅल्यू NC0. ओके, देन NCN पहा, NCN 0 च्या ठिकाणी काय आहे n, 0 च्या ठिकाणी मी पुट केलं काय केलं n, इथे 0 च्या ठिकाणी पुट केला n. ओके, काय मिळाला आन्सर आपल्याला, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस n इंटू n फॅक्टोरियल. n फॅक्टोरियल कॅन्सल, 1 अपॉन n मायनस n 0 आणि ब्रॅकेट फॅक्टोरियल, 0 फॅक्टोरियल मीन्स 1, 1 अपॉन 1 मीन्स 1. मीन्स NCN इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार झाला, 1. मीन्स दोन व्हॅल्यू NC0 NCN यांची व्हॅल्यू किती असते, 1. आपण हे कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. जिथे NC0 NCN तिथे डायरेक्ट 1 व्हॅल्यू यूज केली तरी चालते. तेवढ्यासाठी प्रॉपर्टीज आपल्याला पाठ पाहिजे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी कोणत्या पहा, फोर्थ प्रॉपर्टी काय, NC1. ओके, NC1 r च्या ठिकाणी 1 पुट केलं, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r मीन्स 1 फॅक्टोरियल इनटू r मीन्स 1 फॅक्टोरियल. ओके, 1 फॅक्टोरियल मीन्स 1. ओके, n फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन n इंटू n मायनस 1 ला स्टॉप केलं अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल. n मायनस 1 गेट्स कॅन्सल, रिमेनिंग काय राहिलं n. मीन्स NC1 स्टँडर्ड व्हॅल्यू काय आली,
एन अशा पद्धतीने हे काय झाले प्रॉपर्टीज तयार झाले. चारही प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. डायरेक्ट आपल्याला यूज करायच्या ठिकाणी आपण डायरेक्ट यूज करू शकतो. NC01 NCN1 NC1N. ओके, चार प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट प्रॉपर्टी पहा. प्रॉपर्टी काय सांगितले, इफ NCR इज इक्वल टू NCS. ओके, दोन्ही ठिकाणी n ची व्हॅल्यू सेम असेल आणि r आणि s जर डिफरंट असेल देन आयदर s इज इक्वल टू r or s इज इक्वल टू n मायनस r. म्हणजे जिथे लक्षात ठेवा प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येईल ही n दोन्ही ठिकाणी सेम असेल r आणि s डिफरंट असेल देन आयदर s इज इक्वल टू r or s इज इक्वल टू n मायनस r. या प्रॉपर्टीवर एक्झाम्पल आपल्याला सोडवायला विचारले जातात. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टी आहे NCR इज इक्वल टू NPR अपॉन R फॅक्टोरियल. NPR अपॉन R फॅक्टोरियल. ओके, ह्या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं आहे, यूज करायचं आहे. ओके, देन 7 नंबर प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे NCR प्लस NCR मायनस 1. ओके, दोन्ही ठिकाणी n सेम आहे. ओके, इथे r आहे तर इथली टर्म काय आहे r मायनस 1 आहे. देन प्रॉपर्टी यूज कशी झाले n प्लस 1 CR. प्रॉपर्टीचा यूज करताना आपल्या लक्षात आलं पाहिजे कोणत्या ठिकाणी प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. इथे दोन्ही ठिकाणी n आहे, इथे r आहे, इथे r मायनस 1 आहे. तर प्रॉपर्टी काय तयार झाले n प्लस 1 CR. अशा प्रॉपर्टीचा यूज करता आला पाहिजे. नेक्स्ट 8 नंबर प्रॉपर्टी पहा कशी आहे NC0 प्लस NC1 प्लस NC2 डॉट 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 NCN इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार झालाय 2n. ही प्रॉपर्टी महत्वाची आहे. पुढे सीईटीचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करताना ह्या प्रॉपर्टींचा आपल्याला यूज करायचा आहे. तर सीईटीच्या एक्झाम्पल्स मध्ये ह्या प्रॉपर्टी यूज केल्या जातात. नेक्स्ट 9 नंबर प्रॉपर्टी पहा NCR इज इक्वल टू n by r into n minus 1 C n minus r minus 1. okay, then is equal to n by r n minus 1 upon r minus 1 n minus 2 C r minus 2. ओके, जशी यूज करायच्या प्रॉपर्टी त्याच्यानुसार आपण यूज करायचे. ओके, आता मात्र 10 नंबरची प्रॉपर्टी आहे ती महत्वाची आहे. आपल्याला थेअरीलाही महत्वाची आहे, सीईटीलाही महत्वाची आहे. ओके, प्रॉपर्टी काय सांगितले पहा NCR हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, इफ कधी r is equal to n by 2 when n is even. ओके, ज्यावेळी n ची व्हॅल्यू इवन असेल त्यावेळी आपल्याला r ची व्हॅल्यू काढताना कशी काढायची आहे n by 2 ने काढायची आहे आणि त्यावेळी NCR हा काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. ज्यावेळी n ची व्हॅल्यू ऑड असेल, n ची व्हॅल्यू काय असेल ऑड असेल त्यावेळी r ची व्हॅल्यू कशी काढायची आहे n minus 1 upon 2 किंवा n plus 1 upon 2 r ची व्हॅल्यू काढायची आहे त्यावेळी NCR हा काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी एक इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर आपल्याला आताही एक्झाम्पल्स आहेत आणि सीईटीलाही एक्झाम्पल्स विचारले जातात. ह्या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत, आपल्याला पाठ केल्या पाहिजे. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपल्याला आता सॉल्व्ह करायचे आहेत. हे स्टँडर्ड व्हॅल्यू 3 आहेत, ह्या स्टँडर्ड 3 व्हॅल्यू पण पाठ राहिल्या पाहिजेत. 12th मध्ये ह्यांचा आपल्याला डायरेक्टली यूज करता येईल जर पाठ असतील तर. आता प्रत्येक वेळी आपल्याला कॅल्क्युलेट करत बसावं लागेल. मग प्रत्येक वेळी फॉर्म्युल्यामध्ये पुट करून कॅल्क्युलेट करण्यापेक्षा स्टँडर्ड व्हॅल्यू काय करायच्या पाठ करायच्या. ओके, आता आपण याच्यावरची काय करूया एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय बा प्रॉपर्टीज वरचं. फाइंड n इफ NC n minus 2 is equal to 50. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल वर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. सोल्युशन फर्स्ट NC n minus 2 is equal to 50 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण कॅल्क्युलेट करत बसण्यापेक्षा जर प्रॉपर्टी माहिती असेल तर कॅल्क्युलेट करणं इझी जाईल. ओके, आता आपण इथे फर्स्ट प्रॉपर्टीची स्टडी केली होती. ती प्रॉपर्टी काय होती NC n minus r is equal to NCR. प्रॉपर्टी काय होती NC n minus r is equal to NCR. मीन्स काय इथे n आहे तोच n इथे असेल आणि त्यातून r जर मायनस होत असेल तर शिल्लक काय राहतोय NCR शिल्लक राहते. मग इथे पहा n आहे, इथे पण n आहे, तर रिमेनिंग आपण ह्या प्रॉपर्टी नुसार स्टडी केलं. ह्या ठिकाणी काय यूज करता येईल NCR. r मीन्स इथे किती आहे 2 मीन्स प्रॉपर्टीचा यूज केला तर NC2
इज इक्वल टू 15 मीन्स आपलं कॅल्क्युलेशन काय झालं कमी झालं इथे. आता आपण काय करायचं आपला NCR फॉर्म्युला यूज करायचा. NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल मीन्स काय होईल इथे देअरफॉर n फॅक्टोरियल अपॉन n minus r means 2 n minus 2 bracket factorial into 2 factorial is equal to 50. ओके आता आपल्याला n ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्सपान्शन करूया. n फॅक्टोरियलचं एक्सपान्शन n minus 1 n minus 2 ला स्टॉप केलं तर फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n minus 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 2 into 1 50. ओके हे n minus 2 हे n minus 2 काय होईल गेट्स कॅन्सल मीन्स रिमेनिंग काय राहिलं n into n minus 1 2 into 1 means 2 2 इकडे डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल 15 into 2 30 होईल. ओके आता 30 टर्म आहे आणि इथे n into n minus 1 आहे. असं असेल ते कॅल्क्युलेशन करताना n ची व्हॅल्यू काढताना मी काय सांगितलं इथे जी टर्म आहे ह्याचं 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन भेटतंय काय पाहायचं. 30 टर्म कोणत्या 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्मच्या मल्टिप्लिकेशन मध्ये भेटेल 6 into 5 5 into 6 किती असते 30 मीन्स 6 into 5 n into n minus 1 that is compare दोन्ही साइडला केलं comparing then n is equal to व्हॅल्यू किती मिळाली 6 दोन्ही साइडला कंपेअर केल्यावर n ची व्हॅल्यू 6 मिळेल इथे 6 पुट केलं 6 minus 1 5 मिळेल मीन्स अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल n ची व्हॅल्यू काढता येईल. काय करायचं आहे एक्झाम्पल दिल्यावर पाहायचं आपल्याला कोणत्या प्रॉपर्टी मध्ये बसवता येतं का. प्रॉपर्टी मध्ये बसलं तर कॅल्क्युलेशन थोडं सोपं होतंय. आपल्याला पुट करून व्हॅल्यू काय करता येईल पुन्हा फॉर्म्युला मध्ये पुट करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. मीन्स पहिल्यांदा चेक करून पाहायचं कोणत्या प्रॉपर्टी मध्ये बसवता येते का. ओके सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल काय NC8 is equal to NC12. ओके NC8 is equal to NC12 कोणत्या प्रॉपर्टीत बसवता येईल दोन्ही ठिकाणी n आहे मिडलला इक्वल आहे प्रॉपर्टी 5 नंबरची आहे पहा दोन्ही ठिकाणी n आहे इक्वल टर्म आहे c c ते r आणि s डिफरंट असले तरी चालते. प्रॉपर्टी काय सांगले देन आयदर s is equal to r or s is equal to n minus r इथे लिहायचं using property ओके कोणती प्रॉपर्टी यूज करतोय if NCR is equal to NCS then either S is equal to R or S is equal to n minus R. ओके R means आपली व्हॅल्यू किती आहे इथे 8 आणि S means व्हॅल्यू किती आपल्याकडे इथे 12 means S is equal to R means 12 is equal to 8 or काय सांगितलं S is equal to S means 12 is equal to n minus R means 8. ओके ही पॉसिबल आहे का 12 is equal to 8 ही n ची व्हॅल्यू मिळते का आपल्याला नाही इथे लिहायचं but 12 is equal to 8 is not possible. Okay then आपल्याला -8 means 12 is equal to n minus 8 -8 लेफ्ट ला आल्यावर +8 means n ची व्हॅल्यू किती मिळाली 20 12 plus 8 means 20. अशा पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे प्रॉपर्टीचा यूज करून एक्झाम्पल सोडवता आलं पाहिजे. कोणती प्रॉपर्टी यूज करायचं त्यासाठी प्रॉपर्टी आपल्याला माहिती पाहिजे. प्रॉपर्टी काय होतं दोन्ही ठिकाणी n असेल डिफरंट व्हॅल्यू असेल तर काय सांगितलं होतं s is equal to r or s is equal to n minus r त्याच्यावर आपण कशाची व्हॅल्यू काढली n ची व्हॅल्यू काढली. ओके नेक्स्ट एक्झाम्पल पहा नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतलंय फाइंड r if 11c4 plus 11c5 plus 12c6 plus 13c7 is equal to 14cr आणि फाइंड आपल्याला r करायचा आहे. पहा कसा सॉल्व करता येईल सोल्युशन 11c4 plus 11c5 plus 12c6 plus 13c7
इज इक्वल टू 14C_R. ओके, आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, आता सगळ्यात C च्या टर्म आहेत त्या ऍडिशन मध्ये आहेत. ओके, आता कोणत्या प्रॉपर्टीचा यूज केला तर मला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. पहा, ऍडिशन मध्ये प्रॉपर्टीज ह्या त्या आहेत. ओके, आता ही प्रॉपर्टी पहा 7 नंबरची NCR प्लस NCR-1 म्हणजे दोन्ही ठिकाणी सेम n असेल. ओके, इथे R आहे आणि इथून R मधून एक टर्म कमी असेल तर त्या प्रॉपर्टीचा यूज करता येईल. इथे पहा पहिल्या दोन्ही टर्म मध्ये इथे काय आहे, दोन्ही ठिकाणी 11 आहे. ओके, त्यामुळे ह्या प्रॉपर्टीचा मला यूज करता येईल. इथे R आहे तर एक टर्म R पेक्षा कमी पाहिजे. इथे 5 आहे तर इथे 5 पेक्षा एक टर्म काय आहे, कमी आहे, मीन्स 4 आहे. मीन्स प्रॉपर्टीचा मला इथे यूज करता येईल. राईट करताना ही प्रॉपर्टी मी आधी राईट करतो 11C5 प्लस 11C4 प्लस 12C6 प्लस 13C7 इज इक्वल टू 14CR. ओके, आता बघा इथे प्रॉपर्टी मी राईट करतो NCR प्लस NCR-1 इज इक्वल टू n+1CR. ओके, म्हणजे दोन्ही ठिकाणी n आहे. ओके, R आणि R मधून एक टर्म कमी आहे तर फायनल आन्सर मिळते n+1CR. इथे दोन्ही ठिकाणी 11 आहे. 11 मीन्स आपला काय झाला, n झाला. ओके, R आणि R-1 5 5-1 मीन्स 4 आहे. ओके, आन्सर काय मिळेल n+1. n म्हणजे इथे किती आहे 11. 11+1 मीन्स किती होईल 12CR. R मीन्स इथे किती आहे, R मीन्स इथे किती आहे 5 मीन्स 12C5 प्लस 12C6 प्लस 13C7 इज इक्वल टू 14CR. ओके, आता बघा अगेन तोच हीच प्रॉपर्टी अगेन यूज करता येते का, तर दोन्ही ठिकाणी 12 आहे, दोन्ही ठिकाणी n आहे तसाच. ओके, इथे 5 आहे इथे 6 आहे मीन्स 6 आधी लिहिलं 5 नंतर लिहिलं तरी चालते. दोन्ही प्लस टर्म आहेत, प्लस टर्म पाठी पुढे चालतात. ओके, मग 6 मधून 1 मायनस केला तर किती मिळेल मला, R-1 ही टर्म मिळेल मीन्स 5 मिळेल. इथे राईट कसं करतो मी 12C6 प्लस 12C5 प्लस 13C7 इज इक्वल टू 14CR. ओके, अगेन प्रॉपर्टी यूज करतोय. दोन्ही ठिकाणी काय आहे 12. ओके, इथे 6 मधून 1 मायनस झाला 5. ओके, मीन्स इथे टर्म आहे मीन्स R ची व्हॅल्यू 6 आणि n ची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी काय मिळाली 12. दोन्ही ठिकाणी प्लस टर्मच्या नंतरचा आन्सर काय मिळतंय n+1. n मीन्स 12+1 13. ओके, C R मीन्स सुरुवातीची टर्म किती आहे 6 प्लस 13C7 इज इक्वल टू 14CR. ओके, बघा अगेन पुन्हा प्रॉपर्टी यूज करता येईल. दोन्ही ठिकाणी n काय झाला सेम झाला. इथं 7 आहे, 7 मधून 1 मायनस झाला आपल्याला 6 मिळते. ओके, पुन्हा तीच प्रॉपर्टी राईट केली 13C7 प्लस 13C6 इज इक्वल टू 14CR. ओके, दोन्ही ठिकाणी n आता किती झाला 13. R मात्र इथे किती झाला 7 मीन्स प्रॉपर्टी काय येईल n+1. n+1 मीन्स 13+1 मीन्स 14CR. R मीन्स 7 इज इक्वल टू 14CR. ओके, 14C7 इज इक्वल टू 14CR. ऍक्च्युअली आपल्याला किंमत कशाची काढायची आहे, R ची किंमत काढायची आहे. दोन्ही ठिकाणी n 14 आला, इथे 7 आला, इथे R आला. फर्स्ट प्रॉपर्टीचा यूज करू शकतो NCR इज इक्वल टू NCS मीन्स इथं प्रॉपर्टी लिहायची युजिंग प्रॉपर्टी NCR इज इक्वल टू NCS either S is equal to R or S is equal to n minus R. मीन्स काय मिळेल S मीन्स ही टर्म इकडची आहे ती S आणि इकडची टर्म आहे ती R. का तर दोन्ही ठिकाणी n काय आहे इक्वल मीन्स S is equal to R मीन्स S is equal to 7. S is equal to 7 or S is equal to S means R is equal to S means किती आहे आपला R is equal to n minus R. n किती आहे आपल्याकडे 14 minus R means 7. 14 minus 7 means 7. म्हणजे R ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली R is equal to
7. ओके, अशा पद्धतीने प्रॉपर्टीचा यूज करता आला पाहिजे. ही सुद्धा प्रॉपर्टी काय आहे, इम्पॉर्टंट आहे. 2 मार्क्स 3 मार्क्स साठी एक्झाम्पल्स अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. ओके, पहा नेक्स्ट एक्झाम्पल मी जे घेतलंय, फाइंड द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट व्हॅल्यू इन द 12CR अँड 12CR. ओके, सॉरी 14CR अँड 12CR. ह्या दोन्ही व्हॅल्यू मधला आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स फाइंड करायचा आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट व्हॅल्यू, म्हणजे ग्रेटेस्ट व्हॅल्यू मधला आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स फाइंड करायचा. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला 14CR आणि 12CR ची ग्रेटेस्ट व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. ओके, आता ग्रेटेस्ट व्हॅल्यू साठी कोणत्या प्रॉपर्टीचा यूज होईल पहा. 10 नंबर प्रॉपर्टी जी आहे ह्या प्रॉपर्टीचा आपल्याला यूज करायचा आहे. काय प्रॉपर्टी पहा, NCR has maximum value. Maximum means greatest value. Okay, maximum value. If R is equal to n by 2 when n is even. Even असताना आपण R कॅल्क्युलेट कसा करणार, n by 2. ओके, पुन्हा जर n ऑड असेल तर R कसं कॅल्क्युलेट करणार, n minus 1 upon 2 or n plus 1 upon 2. ओके, मीन्स या प्रॉपर्टीचा यूज करून पहिल्यांदा आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजेच ग्रेटेस्ट व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल आणि देन मग काय करायचं, दोन्ही मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. ओके, आता दोन व्हॅल्यू आहेत 14CR आणि 12CR. इथे n ची व्हॅल्यू एका ठिकाणी 14 आहे, एका ठिकाणी 12 आहे. 14 आणि 12 दोन्ही काय आहेत, इवन आहेत. इवन आहे मीन्स R ची व्हॅल्यू कशी काढणार, n/2 ने काढायची. ओके, सोल्युशन. Consider the greatest किंवा greatest value of असं लिहा डायरेक्ट, greatest value of 14CR is. Okay, here n is equal to 14 is even number, is even number. Then R is equal to n by 2 means 12, 14 by 2 means R ची व्हॅल्यू किती आली, 7. That is R is equal to 7. Okay, here n is equal to 14 is an even number, is an even number. Then R is equal to n by 2, 14 by 2 is equal to 7, R is equal to 7. Therefore greatest value of 14C. Okay, 14CR R किती काढला आपण, 7 is equal to. ओके, आता कॅल्क्युलेट करायचं आपल्या फॉर्म्युल्यात पुट करून. फॉर्म्युला आपला NCR is equal to n factorial upon n minus R factorial into R factorial. N means 14, R means 7, means 14 factorial upon 14 minus 7 bracket factorial into 7 factorial. कॅल्क्युलेशन करायचं, किती मिळेल कॅल्क्युलेशन, 14 minus 7 7 factorial. ह्या 7 factorialचं डिस्ट्रीब्युशन 7 into 8 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 आणि 14 factorialचं 14 into 13 into 12 into 11 into 10 into 9 into 8 into 7 factorial. ओके, हे 7 factorial काय होईल, गेट्स कॅन्सल होईल. ओके, याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. कॅल्क्युलेशन किती येते ते पाहायचं. कॅल्क्युलेशन आय थिंक 3432 इतकं येते. कॅल्क्युलेशन 3432 इतकं कॅल्क्युलेशन याचं येते. तुम्ही कॅल्क्युलेट करायचं, डिवाइड करायचं, जे रिमेनिंग टर्म राहतील यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मग फर्स्ट टर्म 14CR चं मॅक्झिमम मीन्स ग्रेटेस्ट व्हॅल्यू किती मिळाली, 3432. ओके, सिमिलरली कशाची काढायची, 12CR ची काय काढून घ्यायची, ग्रेटेस्ट व्हॅल्यू काढूया. कोणती व्हॅल्यू आहे, ग्रेटेस्ट
value of 12CR. Here n is equal to 12 is an even number. Therefore then r is equal to n by 2 means 12 by 2 means r ची व्हॅल्यू किती आली? r is equal to 6. ओके, फर्स्ट साठी r ची व्हॅल्यू 7 आली होती, आता सेकंड 12CR साठी r ची व्हॅल्यू 6 आली. देयरफॉर ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ 12C6, आता r म्हणजे किती झाला? 6. कॅल्क्युलेट करा. 12 फॅक्टोरियल अपॉन 12 minus 6 factorial into 6 factorial means 12 minus 6 6 factorial. 6 factorial the distribution 6 into 4 into 3 into 2 into 1. इथं 12 चा 12 into 11 into 10 into 9 into 8 into 7 into 6 factorial. हे 6 factorial काय करायचं? गेट्स कॅन्सल करायचं, रिमेनिंग टर्म डिवाइड करायचा, कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन जे काय येईल ते आय थिंक माझ्या मते 924 इतकं आपलं काय येते? कॅल्क्युलेशन येते. 924 हे आपलं काय येते? कॅल्क्युलेशन येते. मीन्स फर्स्ट टर्मचं ग्रेटेस्ट व्हॅल्यू मिळाली 3432, सेकंड टर्मची ग्रेटेस्ट व्हॅल्यू मिळाली 924. ओके, आता आपल्याला काय करायचं? यामधला डिफरन्स काढायचा. difference between greatest value कोणती ग्रेटेस्ट व्हॅल्यू आहे? 14C7 and 12C6 is 3432 minus 924. सबट्रॅक्शन करून घ्या. 12 minus 4 8 2 2 0. 14 मधून 9 गेले 5 2508. आपलं सबट्रॅक्शन किती आलंय? 2508. मीन्स जो काय ग्रेटेस्ट व्हॅल्यू मधला डिफरन्स होता तो डिफरन्स किती मिळाला? 2508. ओके, अशा पद्धतीने प्रॉपर्टीचा यूज करून म्हणजे डिफरन्स काढायला सांगितला, ग्रेटेस्ट व्हॅल्यू किंवा ग्रेटेस्ट व्हॅल्यू काढायला सांगू देत किंवा डिफरन्स काढायला सांगू दे, ग्रेटेस्ट व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी प्रॉपर्टीचा यूज करायचा. n ची व्हॅल्यू चेक करायची. n ची व्हॅल्यू जर इवन असेल तर n/2 वरून r काढायचा. जर ऑड असेल n ची व्हॅल्यू तर n-1/2 वरून r काढायचा. ती r ची व्हॅल्यू पुट करायची. कसली व्हॅल्यू काढायची? ग्रेटेस्ट व्हॅल्यू काढून घ्यायची. तशीच इथे ग्रेटेस्ट व्हॅल्यू काढून घेतली, दोन्हींचा डिफरन्स केला, डिफरन्स आपल्याला मिळाला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेतले मी. पहा काय एक्झाम्पल आहे. अ ग्रुप consists of 9 men and 6 women. A team of 6 is to be selected. How many of possible selection will have at least 3 women? ओके, काय क्वेश्चन आहे पहा. आपल्याला काय करायचं? एक ग्रुप आहे, त्या ग्रुप मध्ये किती काय काय कन्सिस्ट आहे पहा. 9 men and 6 women. 9 मेन्स आहेत, 6 वुमेन्स आहेत. ओके, एक टीम तयार करायची आहे. 6 लोकांची एक टीम तयार करायची आहे. A team of 6 is to be selected. Okay, 9 मेन्स आणि 6 वुमेन्स मधून 6 मेन्सची एक टीम तयार करायची आपल्याला सिलेक्ट करून. How many of possible selection will have at least 3 women? त्या सिलेक्शन मध्ये जी 6% जी काही टीम तयार होईल ती टीम मध्ये ऍटलिस्ट 3 वुमेन्स पाहिजेत. कमीत कमी 3 लेडीज ह्या आल्याच पाहिजेत, वुमेन्स आल्या पाहिजेत. असं आपल्याला टीम तयार करायची. मग त्याची पॉसिबल सिलेक्शन्स काय आहेत हे आपल्याला आता काय करायचं आहे? कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा कसं कॅल्क्युलेट करता येईल. सोल्युशन. There are 9 men and 6 women. There are 9 men and 6 women. Okay. We have to form 6 person
team consist at least 3 women's. ओके, आपल्याला काय करायचंय 6 ची टीम तयार करायची आहे, पण त्यात कमीत कमी काय पाहिजे 3 वुमेन्स पाहिजे. ओके, 6 टोटल वुमेन्स आहेत, त्यात कमीत कमी 3. मग आपण कसं घेऊ शकतो, आपल्याला 6 जणांची टीम बनवायची आहे, पण कमीत कमी 3 असा उल्लेख असल्यावर मी 3 पण वुमेन्स घेऊ शकतो, 4 पण वुमेन्स घेऊ शकतो, 5 पण वुमेन्स घेऊ शकतो, 6च्या 6. म्हणजे मला 6 जणांची टीम बनवताना 3 वुमेन्स घेतल्या तर 3 मेन्स घेता येईल, 4 वुमेन्स घेतल्या तर 2 मेन्स घेता येतील, 5 वुमेन्स घेतल्या तर 1 मेन्स घेता येईल, 6च्या 6 वुमेन्स घेतल्या तर 0 काय होतील मेन्स. मला 6 जणांची टीम बनवायची आहे, पण त्या कंडिशन कशाची आहे, कमीत कमी 3 वुमेन्स पाहिजे. मेन्सची कंडिशन काही टाकलेली नाही. कमीत कमी 3 म्हणलं तर जास्तीत जास्त पण आपण घेऊ शकतो. त्या पद्धतीने आपण काय करायचं सॉल्व्ह करायचं. ओके, आता हे मी प्रत्येक केस वाईज स्टार्ट करतो. फर्स्ट केस मध्ये मी पहा, इथे मी काय केलं 3 वुमेन्स घेतल्या फर्स्ट केस मध्ये. तर मेन्स किती घ्यावे लागतील, 6 जणांची टीम तयार करायची आहे म्हणल्यानंतर मेन्स पण किती घ्यावे लागतील, 3 मेन्स घ्यावे लागतील. ओके, मीन्स रिक्वायर्ड सिलेक्शन काय होईल, रिक्वायर्ड सिलेक्शन. ओके, पहा रिक्वायर्ड सिलेक्शन करताना कसं सिलेक्शन करणार, रिक्वायर्ड सिलेक्शनच्या आधी पहा असंही लिहिता येईल आपल्याला, 3 वुमेन्स can be selected, 3 womens can be selected from 6 womens, that is टोटल 6 आहेत, त्यातून 3 सिलेक्ट करते म्हणजे 6C3, म्हणजेच किती झाले 6C3. ओके, 3 मेन्स can be selected from 9 मेन्स. टोटल 9 माणसं आहेत, जेंट्स आहेत, 9 जेंट्स मधून 3 सिलेक्ट करायचे. मीन्स राईट कसं करणार 9C3, राईट कसं करणार 9C3. ओके, मीन्स रिक्वायर्ड सिलेक्शन काय येईल, रिक्वायर्ड सिलेक्शन इज, ओके, फर्स्ट 6C3 आणि 9C3. ओके, आता यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करायचा. कोणतं प्रिन्सिपल यूज करायचं, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज करायचं. ओके, कॅल्क्युलेट करा काय होईल पहा, 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल, 9 फॅक्टोरियल अपॉन 9 मायनस 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. ओके, कॅल्क्युलेशन करावं लागेल. 6 मायनस 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 3 इंटू 2 इंटू 1, 9 फॅक्टोरियल इथं 6 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल. ओके, 9 मायनस 6 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 3 इंटू 2 इंटू 1, 9 फॅक्टोरियलचं डिस्ट्रीब्युशन 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल. ओके, कॅल्क्युलेशन करायचं व्यवस्थित. 3 फॅक्टोरियल कॅन्सल, 6 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके, 3 आणि इथे 2 गेट्स कॅन्सल, 3 इंटू 4 5 इंटू 4 20 प्लस इंटू 3. ओके, इथे 4 ने भागलं 2, मीन्स किती होईल 7 चौक 28, 28 3 4 त्रिकम 12 84, 84 होईल. ओके, 84 इंटू 2 मीन्स 0 8 16, मीन्स किती होईल चेक करूया 2 0 2 इंटू 8 8 टू 16 80. ओके, हे कशाचं सिलेक्शन मिळालं, 6 वुमेन्स मधून 3 वुमेन्स, 9 मेन्स मधून 3 मेन्स, अशी 6 जणांची टीम बनवताना कॅल्क्युलेशन किती आले 1680 आलेलं आहे. ओके, आता केस 2 मध्ये स्टडी करूया. केस 2 आता मी इथे डायरेक्ट करतो केस 2 मध्ये. ओके, केस 2 मध्ये पहा कमीत कमी 3 घेतल्या होत्या, जास्तीत जास्त मी 4 वुमेन्स घेऊ शकतो. 4 वुमेन्स घेतल्या,
ओके, आणि मग 4 उमेन्स घेतला, मेन्स किती घेता येतील? 2च मेन्स घेता येईल. ओके, मीन्स रिक्वायर्ड सिलेक्शन काय येईल बघा. रिक्वायर्ड सिलेक्शन मीन्स बघा 4 उमेन्स घेतोय, 6 उमेन्स मधून 4 उमेन्स घेतला मी, सिलेक्ट केल्या. ओके, देन 9 मेन्स आहेत, 9 मेन्स मधून मी किती घेतल्या? 2 मेन्स गेल्या. ओके, इथे स्टेटमेंट राईट करायचे अशा पद्धतीने. 4 उमेन्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 6 उमेन्स. ओके, आणि पुन्हा 2 मेन्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 9 मेन्स, असं आपण स्टेटमेंट राईट करायचं. कॅल्क्युलेट केलं तर काय होईल? 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 9 फॅक्टोरियल अपॉन 9 मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. मीन्स कॅल्क्युलेशन काय येईल बघा. 6 minus 4 2 factorial, 6 factorial is 4, 6 into 5 into 4 factorial. Here 4 factorial cancel. 9 factorial so 9 minus 2 7 factorial. 2 factorial is 2 into 1. 9 into 8 into 7 factorial. 7 factorial cancel. Here 2 factorial distribution 2 into 1 means 2 into 3. 5 into 3 15 into इथे 2 ने डिवाइड केलं 4, 4 into 9 36. ओके, आता कॅल्क्युलेशन करूया. 90 0 9 15 45 प्लस 9 मीन्स 5 4. ओके, मीन्स सेकंड ची कॅल्क्युलेशन रिक्वायर्ड सिलेक्शन काय आलं? 540 इतकं काय आलं? कॅल्क्युलेशन आलं. ही केस झाली सेकंड. ओके, थर्ड केस मध्ये काय सिलेक्शन होईल? पहिल्या केस मध्ये 3 उमेन्स घेतल्या, 3 मेन्स घेतले. सेकंड केस मध्ये 4 उमेन्स घेतल्या, 2 मेन्स घेतले. थर्ड केस मध्ये किती उमेन्स घेता येतील? 5 उमेन्स 1 मेन घेता येईल. ओके, केस नंबर 3. इथे मी किती घेतोय? 5 उमेन्स and 1 main means required selection is equal to 6 उमेन्स आहेत, त्यातून मी किती घेतल्यात? 5 उमेन्स घेतल्यात. ओके, इंटू 9 मेन्स आहेत, त्यातून मी 1 मेन घेतलाय. कॅल्क्युलेशन करायचं. 6 फॅक्टोरियल अपॉन 6 minus 5 factorial into 5 factorial, 9 factorial upon 9 minus 1 factorial into 1 factorial. Okay, means 6 factorial the distribution 6 into 5 factorial. Okay, 5 factorial cancel. 6 minus 1 means 1. Okay, into 9 minus 1 8 factorial, 1 factorial means 1. 9 into 8 factorial, 8 factorial कैंसल. किती होईल? 9 into 6 means 54. ओके, किती केस झाली? थर्ड केस झाली. 3 उमेन्स 3 जेंट्स, 4 उमेन्स 2 मेन्स, 5 उमेन्स 1 मेन्स. अजून एक कंडिशन कोणती राहील? 6च्या 6 उमेन्स त्यावेळी 0 काय असतील? मेन्स असतील. ओके, मग फोर्थ केस घेतो. केस नंबर 4. ओके, इथे किती घेतोय मी? 6 उमेन्स and 0 मेन्स. रिक्वायर्ड सिलेक्शन. सिक्स उमेन्स 6C6 into 9C0. ओके, मीन्स कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेशन ही करता येईल. 6 फॅक्टोरियल अपॉन 6 minus 6 फॅक्टोरियल into 6 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल अपॉन 9 minus 0 फॅक्टोरियल into 0 फॅक्टोरियल. ओके, 6 फॅक्टोरियल cancel. 6 minus 6 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल means 1. इथे सुद्धा 0 फॅक्टोरियल means 1. इथे 9 minus 0 means 9 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल cancel means 1. means फायनल आन्सर किती मिळालं? 1.
ओके, हे आपण काय केलं, प्रत्येक टीम तयार करताना 7 जणांची टीम तयार करायची होती, कमीत कमी 3 वुमेन्स, जास्तीत जास्त 6 वुमेन्स घेऊन सुद्धा आपण काय केलंय, कॅल्क्युलेट केलंय. मीन्स टोटल रिक्वायर्ड टीम ज्या काय फॉर्म झालेले आहे ते आपण इथे लिहूया. टोटल 6 total required selection of, किंवा डायरेक्ट टोटल राईट करून टाकू आपण, बोर्डवर आपल्या जागा कमी आहे. टोटल सिलेक्शन इज, फर्स्ट सिलेक्शन किती आलं, 16, 18, सेकंड इलेक्शन 5, 14, थर्ड 14 आणि लास्ट आहे ती 1. ओके, आता याच्यामध्ये मात्र ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करायचा. ह्याच्यामध्ये कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करायचा, ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करायचा. काय कॅल्क्युलेशन येईल पहा, 1 4 प्लस 1 5 देन 5 9 9 आणि 8 किती होईल, 9 8 7 1 1 means 1 6 12 1 1 1 2 means टोटल सिलेक्शन किती झाले, 2 2 7 5. म्हणजे 6 जणांची टीम बनवायची होती. आपल्याकडे मेन्स 9 अवेलेबल होते, 6 वुमेन्स अवेलेबल होत्या, पण कंडिशन अशी होती की कमीत कमी 3 वुमेन्स पाहिजे होत्या 6 मधून. ओके, मग कमीत कमी 3 वुमेन्स घेऊन इतक्या टीम्स आपल्याला 6 जणांच्या बनवता येतात. किती आहेत, 2 2 7 5. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. 4 केसेसचा यूज झाला, 4 केसेसचा यूज करून फायनल आन्सर आपण मिळवलेलं आहे. ओके, पहा नेक्स्ट एक्झाम्पल जे मी घेतले ते तुमच्या आवडीचं एक्झाम्पल आहे. हे तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय करायचंय, कसं सिलेक्शन करायचंय ते पहा. खूप तुमच्या आवडीचं एक्झाम्पल घेतलं आहे. There are 3 wicket keepers and 5 bowlers among 22 cricket players. A team of 11 players is to be selected so that there is exactly 1 wicket keeper and at least 4 bowlers in the team. How many different teams can be formed? Okay, क्रिकेट सगळ्यांनाच आवडतंय. ओके, आता IPL च्या टीम वगैरे आपण पाहतो तेव्हा सगळ्यांना मुंबई इंडियन्स आवडते, कुणाला बेंगलोर आवडते, कुणाला दिल्लीची टीम आवडते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रिकेट सगळ्यांच्या आवडीचा खेळ आहे, त्यामुळे आपल्याला हे एक्झाम्पल खूप इझी जाईल. ओके, आपल्याला काय करायचं आहे, 11 प्लेयरची टीम तयार करायची आहे. 11 प्लेयरची टीम तयार करताना कंडिशन काय टाकले पहा त्यांनी, देअर इज एक्झॅक्टली 1 विकेट कीपर, एकच विकेट कीपर टीम मध्ये पाहिजे. ऍटलिस्ट 4 बॉलर्स इन द टीम, आणि कमीत कमी ऍटलिस्ट 4 बॉलर्स पाहिजे, कमीत कमी 4 बॉलर्स पाहिजे. असे आपल्याला काय करायचे, टीमचं सिलेक्शन दाखवायचं आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे आपल्या म्हणण्यानुसार आपण 6 बॉलर घेऊ शकतो, 5 बॉलर, 1 विकेट कीपर, 2 विकेट कीपर कसे खेळता येतं, पण इथल्या कंडिशन नुसार आपल्याला काय करायचं आहे, ते सिलेक्शन दाखवायचं आहे. ओके, एक्झॅक्टली 1 विकेट कीपर घ्यायचा आहे. ओके, आणि ऍटलिस्ट 4 बॉलर्स. पहा कंडिशन मध्ये टोटल 3 विकेट कीपर अवेलेबल आहेत. ओके, अवेलेबल 3 विकेट कीपर्स आहेत, 5 बॉलर्स आहेत. म्हणजे एखादी IPL ची टीम घेतली, मुंबई इंडियन्सची टीम घेतली तर एक 20 ते 25 प्लेयर्स आपल्याला अवेलेबल असतात, त्यातून आपल्याला 11 निवडायचे असतात. ओके, मग त्यामध्ये 2 विकेट कीपर, 3 विकेट कीपर असतात. 11 मध्ये खेळताना आपण एकच विकेट कीपर खेळवणार. ओके, आपल्याकडे 7-8 बॉलर असतात, त्यातून आपण 4 किंवा 5 बॉलर खेळवणार. एक 7-8 बॅट्समन्स असतील त्यातले 5 किंवा 6 बॅट्समन्स खेळवणार. तसंच इथे सिलेक्शन करायचं आहे. पहा सोल्युशन, टोटल आपल्याकडे क्रिकेट प्लेयर्स किती आहेत, 22. देयर आर 22 क्रिकेट प्लेयर्स of which 3 wicket keepers आहेत, wicket keepers, then 5 bowlers. उल्लेख काय केलाय त्यांनी, 3 विकेट कीपर आहेत, 5 बॉलर्स आहेत. 5 and 3 किती झाले, 8. 22 मधून 8 मायनस केले तर किती झाले,
14 जे आहेत ते बॅट्समॅन्स असा उल्लेख केलेला नाही, ते राहिलेले 14 जण बॅट्समॅन्स आहेत किंवा ऑलराऊंडर आहेत असा काही उल्लेख केलेला नाही, त्यामुळे आपण रिमेनिंग 14 प्लेयर्स फक्त उल्लेख करूया. 14 बॅट्समॅन्स और ऑलराऊंडर काय असतं, बॅट्समॅन्स म्हटलं तरी पण काय हरकत नाहीये. ओके, बॅट्समॅन्सचा उल्लेख करतो मी इथे, 14 बॅट्समन. ओके, आता पहा यातून आपल्याला टीम तयार करायची. आता टीम तयार करताना किती केसेस तयार होत आहेत पाहूया. केस 1 आणि इथे मी केस 2 तयार करतो. केस 2. ओके, आता केस 1 आणि केस 2 मध्ये कशी तयारी करता येईल पहा. आपल्याला टीम तयार करताना एक विकेट कीपर पाहिजे. एक विकेट कीपर. ओके, एक विकेट कीपर घेतला, ऍटलिस्ट 4 बॉलर पाहिजे, कमीत कमी 4 बॉलर्स. 4 किती झाले 5. आपल्याला टीम बनवायची 11ची. जर मी 4 बॉलर घेतले, एक विकेट कीपर घेतला, 5 झाले, तर मला टोटल बॅट्समॅन्स किती घ्यावे लागतील, 6 बॅट्समॅन्स घ्यावे लागतील. 6 बॅट्समन. ओके, मीन्स सिलेक्शन काय येईल, रिक्वायर्ड सिलेक्शन. टोटल विकेट कीपर किती आहेत, 3 मधून आपण चॉईस करणार आहे, एकाची सिलेक्शन करणार आहे. 3C1 सिलेक्ट करताना. ओके, देन इथं आता मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करायचा, इनटू. आता किती 5 बॉलर्स आहेत, 5 मधून मी सिलेक्ट किती करणार आहे, 4. 5C4. ओके, देन 14 बॅट्समॅन्स आहेत, 14 मधून मी चॉईस किती करणार आहे, 6. 14C6. ओके, मीन्स 3 विकेट कीपर मधून एक विकेट कीपरचं सिलेक्शन केलं. 5 बॉलर्स मधून मी किती बॉलर्सचं सिलेक्शन केलंय, 4 बॉलर्सचं केलंय, आणि 14 मधून किती केले, 6 बॉलर्सचं सिलेक्शन केलंय. ओके, सेकंड केस मध्ये बघा, विकेट कीपर मात्र एक्झॅक्टली 1च सांगितलंय, 1 विकेट कीपर. ओके, बॉलर्स मध्ये काय सांगितले, ऍटलिस्ट 4. जास्तीत जास्त पण मला घेता येतील, पण जास्तीत जास्त बॉलर अवेलेबल किती आहेत, 5च बॉलर अवेलेबल आहेत. पण 4 सांगितलेत, कमीत कमी मी 5चे 5 निवडले तर 5 बॉलर झाले. 6 निवडता येतील का, नाही निवडता येणार, कारण केस एक्झाम्पल आपल्या इथे 2 केस मध्ये सॉल्व्ह होते का, तर 5च बॉलर आहेत, 6 बॉलर आपल्याला अवेलेबल नाही. आता 5 बॉलर्स घेतोय मी, 5 बॉलर्स. ओके, आणि मग 5 आणि हा विकेट कीपर किती झाले, 6. आता बॅट्समॅन किती राहिले, 5 बॅट्समॅन शिल्लक राहिले, 5 बॅट्समॅन. ओके, मीन्स रिक्वायर्ड सिलेक्शन. ओके, विकेट कीपर 3 आहेत, त्यातून एकाचं सिलेक्शन केलं. 5 बॉलर आहेत, 5 बॉलर मधून 5 बॉलरचं सिलेक्शन केलं. बॅट्समॅन्स मात्र 14 आहेत, 14 मधून मी किती सिलेक्ट केले, 5 सिलेक्ट केले. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. याचं कॅल्क्युलेशन काय येईल, 3 फॅक्टोरियल अपॉन 3 - 1 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 5 - 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल, 14 फॅक्टोरियल अपॉन 14 - 6 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. ओके, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेट करा. जे काय मायनस होईल, कोणत्या टर्म कॅन्सल होत आहे त्या टर्म कॅन्सल करायचा. कॅन्सल केल्यानंतर बाय इथे 3 - 1 किती राहील, 2 राहील. 3 - 1 2 फॅक्टोरियल कॅन्सल मीन्स 3 राहील. इथे 5 - 4 1 फॅक्टोरियल 4 मीन्स 5 राहील. इथे मात्र कॅल्क्युलेशन तुम्ही सगळं चेक केलं तर आय थिंक 303 असं काहीतरी कॅल्क्युलेशन मिळेल तुम्हाला. आणि टोटल कॅल्क्युलेशन पहा किती मिळते, 45045. 45045 अशा पद्धतीने काय मिळतं, कॅल्क्युलेशन मिळतं. इथे सुद्धा पहा 3C1 इथे 3 मिळेल, 5C5 इथे मात्र तुम्हाला 1 मिळेल. आणि याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार, 14 फॅक्टोरियल अपॉन 14 - 5 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. ओके, 3 × 1 3. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. फायनल आन्सर मी इथे राईट करतो. फायनल आन्सर कॅल्क्युलेशन याचं पण 6006 येते, 6006 इतकं कॅल्क्युलेशन येते. मग आता
हे आपल्या पहिल्या केस मधलं कॅल्क्युलेशन आलं, हे सेकंड केस मधलं आलं. टोटल 11 नंबरचं 11 प्लेयरचं सिलेक्शन काय येईल? टोटल सिलेक्शन इज लिहितो. टोटल सिलेक्शन इज किती येईल? 45045 प्लस 6006 means 6 plus 5 11 1 plus 4 5 0 plus 0 0 6 plus 5 1 means फायनल सिलेक्शन काय आलं? 51051. इतक्या वेळा आपल्याला काय करता येईल? टीमचं सिलेक्शन 11 प्लेयरच्या टीमचं सिलेक्शन करता येईल. ओके, खूप इझी आहे. 2 ते 3 मार्क्स साठी एक्झाम्पल्स अशी परीक्षेला तुम्हाला येऊ